कापड बिझनेसमध्येच परत घुसायचं, पण एक ध्येय घेऊन उतरले होते की ह्याच्यात काहीतरी नवीनच करायचं आणि असं युनिक करायचं आहे की इंडिया विल फील प्राऊड ऑन अस. इथे मी एकटी लेडी होते की तुम्हाला सजेस्ट करून अवेअर करून अंडरगार्मेंट्सचा टाईप दाखवते. एवढं झटपट करायची काय गरज आहे, मुलं वगैरे झाली की करू, असा काही घरच्यांच्या विचारसरणीतून काही प्रतिक्रिया आल्या. हळूहळू लक्षात आलं की ह्याची गरज टीनेजर्सला भरपूर आहे. बिकॉज एव्हरी मम्मा कांट कम अँड चेक बेटा क्या बेटा क्या. आमच्या अंडरगार्मेंट्स इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडत गेलं. एक पुढचं इनोव्हेशन होतं, ऑर्गॅनिक कॉटनमध्ये आपल्याला MC पॅन्टी बनवायची आणि त्याच्यात भर पाडली अक्षय कुमार. नमस्कार, कसं काय? सोनल गांधी पुण्यावरून. एक व्यावसायिक म्हणा, एक अवेअरनेस प्रोग्रॅमर म्हणा किंवा तुमची मैत्रीण म्हणा, तुम्हाला आज जोश टॉकवर मी माझी जर्नी शेअर करण्यासाठी आली आहे. काहीतरी जोश असेल ना माझ्या स्टोरीमध्ये, म्हणून मी या स्टेजवर आलेली आहे. आपल्याला वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगार्मेंट्स म्हटल्यावर पुरुषांचे तर पुरुषांचे, बायकांचेही कान टवकारतात. काय नवीन आहे जाणून घ्या माझ्याकडून. आणि या सगळ्या जाणते अजाणतेपणात तुमच्या काही क्युरीज असतील तर तुम्ही नक्की या अवेअरनेसमध्ये जोडू शकता. 1+1 11 असतं, हा सोनलचा फंडा आहे. मी वुमन अवेअरनेस प्रोग्रामर, लेडीज अंडरगार्मेंट्स इंडिया, मी भारताला रिप्रेझेंट करते. फक्त पुण्यापुरतं आपल्याला हे मर्यादित नाही ठेवायचं आहे. माझा लेडीज अंडरगार्मेंट्सचा बिझनेस आहे. पुणे गंगाधाम चौकात मी गेली 16 वर्ष झालं कार्यरत आहे. माझ्या आईवडिलांचा हा कापड व्यवसाय आहे, वडिलोपार्जित कापड व्यवसाय आहे. मी स्वतः मारवाडीच आणि मारवाडी फॅमिलीमध्ये अरेंज मॅरेज झालं. विदिन 2 महिन्यात, अगदी 2 महिन्याच्या छोट्या वेळेत लगेच मी शॉप सुरुवात केली. ह्याची काय गरज असेल मला हे शॉप चालू करायची? आपल्याकडे जे नॉलेज आहे, माझ्याकडे जी माहिती आहे, ती मी माझ्याकडे ठेवून ती वाढणार आहे का? जर ह्याचा प्रचार प्रसार केला तर ह्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होईल. जेव्हा मी माझ्या दुकानाची सुरुवात केली तेव्हा अशा काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की मी फक्त टू बी सेल हा माझा मोटो आधीपासूनच नव्हता. टू बी ऑनेस्ट अँड टू बी अवेअर. ह्याच्यात ऑनेस्ट आणि अवेअर कुठून आलं? प्रत्येक जण जाता, तुम्ही दुकानात जाता, बॉडी टाईप्स असतात, तुम्ही पर्चेसिंग करता, तुमच्या बॉडी टाईपला काय सूट होतं हे सांगण्याची आवड मला स्वतःला आहे. मग बायका त्या ऐकू लागल्या आणि हळूहळू अवेअरनेस प्रोग्रामला सुरुवात होत गेली. आम्ही शाळा, कॉलेजेस यांच्याकडे रेफरन्स लेक्चर मागण्यासाठी जायला लागलो. कस्टमर जेव्हा यायचं, बऱ्याच वेळेस ते ट्रायल रूममध्ये आम्ही त्यांना जेव्हा सर्व्हिस द्यायचो त्यांना ती आवडायला लागली. मग हळूहळू लक्षात आलं की ह्याची गरज टीनेजर्सला भरपूर आहे. बिकॉज एव्हरी मम्मा कांट कम अँड चेक बेटा क्या बेटा क्या. सो एव्हरीबडी इज बिझी इन अवर लाईफ. ह्याच्यानंतर मॅटर्निटी आहे, आफ्टर 40 आहे, असे महिलांमध्ये जे बदल होतात किंवा महिलांच्या ज्या वयानुसार बदलत्या स्टेजेस आहेत, ह्याच्यात आपण कशा त्यांना सूचना देऊ शकतो, ह्याच्यात त्यांना आम्ही कसं सपोर्ट देऊ शकतो आणि कसं अवेअर करू शकतो, या सगळ्याची वाटचाल चालू झाली ऑलमोस्ट 1-2 वर्षाच्या आसपास. धंदा करत करत अवेअरनेस करताना जी मला पर्सनली मजा यायला लागली, या मजेतून ह्या अवेअरनेस प्रोग्रामचा जन्म झाला, विच इज कॉल्ड ॲज वुमन अवेअरनेस प्रोग्राम इन लेडीज अंडरगार्मेंट्स. हा नवीन विषय होता. कोणी केक बनवतं, कोणी ताई मेहंदी काढतात, हे लोकांना कानाला ऐकायला खूप छान वाटायला लागलं. अवेअरनेस प्रोग्राम कशासाठी? हे खूप महिलांनीच मला आधी प्रश्न विचारले. पण जसं जसं मी काही मुख्याध्यापिकांना विनंती करून फ्री लेक्चर्स सुरुवातीला करून जेव्हा मी शाळेत एंटर झाले, तेव्हा पहिल्याच लेक्चर संपल्यावर 40 मिनिटात मला दीपिका पदुकोण सारखा फील आला. हे कशासाठी? की त्या मुलींनी जेव्हा सांगितलं, दी सेल्फी दी, हे गोष्ट मला आईनी नाही सांगितली, तू सांगितली. मग तेव्हा आम्ही या ड्युटीज आमच्या खूप सोशल आहेत आणि या आम्ही केल्या पाहिजेत, ह्याचा आम्हाला एक जबाबदारीची जाणीव झाली. खुद्द मुख्याध्यापिकांनी ह्याची दखल घेतली. न्यूजपेपरमध्ये हळूहळू हे छापून यायला लागलं. ह्याच्यासाठी आम्हाला खूप कष्ट घ्यावे लागले. मी डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यावर वडिलांचं कम्प्युटर इन्स्टिट्यूट पण चालवलं. पण लग्न झाल्यानंतर कल्चर वाईज किंवा फॅमिली बॅकग्राऊंड पाहता, जिथे आपलं लग्न झालंय तिथला ॲटमॉस्फिअर पाहता, इमिडिएटली कुठला बिझनेस आपण चालू करू शकतो, कुठे आपण एस्टॅब्लिश करून आपलं एक लाईफ जर्नी किंवा बिझनेस जर्नी चालू करू शकतो, ह्याची खूप लवकर उत्सुकता होती आणि ते खूप झटपट क्विक डिसिजन घ्यायचे होते किंवा एकदा राहिलं की राहून जातं, हे आपण सगळे म्हणतो. तसं कापड बिझनेसमध्येच परत घुसायचं, पण एक ध्येय घेऊन उतरले होते की ह्याच्यात काहीतरी नवीनच करायचं आणि असं युनिक करायचं आहे की इंडिया विल फील प्राऊड ऑन अस. आणि आज पण हे टार्गेट आहे की भारताची मुलगी म्हणून मला एक काहीतरी चांगलं करायचं आहे, माझ्या देशाला एक चांगलं द्यायचं आहे आणि देशालाच रिप्रेझेंट करायचं आहे, ही जिद्द घेऊन उतरले होते. आजही मला आठवतं
की एवढ्या झटपट दुकानदारी, गरज आहे काही? किंवा काय करणार आहात तुम्ही? एक सून आहे, जबाबदारी होती आणि हे एवढं झटपट करायची काय गरज आहे? मुलं वगैरे झाली की करू. असा काही घरच्यांच्या विचारसरणीतून काही प्रतिक्रिया आल्या आणि तुम्ही हे समजू शकता की न्यूली मॅरिड गर्ल किंवा न्यूली मॅरिड लेडीला या सगळ्या चॅलेंजेसला किंवा हे सगळं सोबत घेऊन चालायचं होतं. तर ही दुकान जेव्हा चालू केली आणि प्रसंग असा होता की सुरुवात तर केली आहे, वेळ भरपूर द्यायला पाहिजे. घरातली जबाबदारी आहे. ह्याच्यात मला आई-वडिलांचा तर सपोर्ट होता, माझ्या मिस्टरांचा, माझ्या फॅमिलीचा आणि ईच एंड एव्हरी पीपल हू आर कनेक्टेड इन माय व्यापारी ग्रुप, की "नहीं भई आप करो, हम हैं यहाँ पे." दुकान शोधण्यापासून, करण्यापासून, तो सेटअप उभा करून देणं, या सगळ्या गोष्टी जेव्हा फॅमिलीनी हातभार लावला, तेव्हा हे सगळं उभं झालं. हाच व्यवसाय का निवडला? 2 खूप चांगले ऑप्शन्स होते. कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आम्ही 10,000 प्लस स्टुडंट सर्टिफाईड केले होते, एम-एस-सी-आय-टी कोर्स वगैरे. पण मी ज्या एरियात लग्न करून आले, सालसबरी पार्क, गंगाधाम एरिया, तिथे सोसायटी कल्चर होतं आणि तिथे कापड दुकान नव्हतं. तर झटपटपणे आपण हे व्यवसाय चालू करू शकू, असा एक अंदाज घेऊन वडिलांच्या मदतीने सेटअप उभारायचं काम केलं. नवऱ्याची खूप साथ मिळाली त्याच्यात आणि नवऱ्याच्याच पसंतीने सोनल लेडीज पॅराडाईज हे दुकान साकारण्यात आलं. हे दुकान साकारल्यानंतर एक अंडरगार्मेंट्स विकायचे का? आणि कसं करायचंय? दोघा नवरा-बायकोनी मिळून दोघांनी हे करायचंय का? असे प्रश्न थोडे-थोडे उद्भवू लागले. त्यांना पण आणि मला पण. तर माझ्या मिस्टरांनाही साजेसं दिसेल, ताबडतोब एक 6 महिन्यात मेन्सवेअर चालू केलं. मेन्स इनर गारमेंट ॲज वेल ॲज लेडीज इनर गारमेंट्स. हे क्लबिंग बिझनेस दिसायला खूप सुंदर आणि एस्टॅब्लिशमेंट आणि व्याप हळू-हळू वाढवायचा, असा त्यावेळेस निश्चय केला होता. आता प्रश्न पडला पैशांचा, की तुम्हाला आता हा सेटअप उभा करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी जे काही मदत लागते. तर बँकेत पोहोचलो. सी-सी मिळते, नाही मिळते, कागदपत्र. मग एक-एक वस्तू गोळा करत बँक मॅनेजरशी ओळख करून 1-2 वर्षात सी-सी उचलली आणि आम्ही हे एक्सपान्शनला सुरुवात केली. स्टेप बाय स्टेप हा धंदा वाढवला आणि ह्याच्यात आम्ही काय युनिक करणार आहोत किंवा बिझनेसमध्ये राहून फॅमिली सांभाळायची आणि तेवढ्यातच एक 6-8 महिन्यानंतर मी स्वतः प्रेग्नंट झाल्यावर माझ्या मोठ्या मुलीला जेव्हा मी फर्स्ट मुलगी माझी बॉर्न झाली दीपाली, त्याच्यात 6 महिन्याची जी मॅटर्निटी लीव्ह पडली, व्हिच इज अ व्हेरी सेटअप अँड चॅलेंजिंग फॉर मी. हा मला सेटबॅक बसू शकत होता. पण इथे भक्कम साथ होती माझ्या मिस्टरांची. येस गाईज. आपण जसं म्हणतो ना, प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक लेडी असते. तर माझ्या पूर्ण सक्सेसच्या मागे माझे मिस्टर आणि माझी फॅमिली होती. त्यांनी मला मॅटर्निटी लीव्ह जर तेव्हा मला दिली नसती, तर आज मी तुमच्या समोर उभी राहू शकले नसते. यू कॅन अंडरस्टँड. आणि ह्या 6 महिन्यात त्यांनी जो बिझनेस स्वतःहून सांभाळला आणि ही दुकानदारी माझी पूर्ण त्याच्यात स्वतःला वाहून एक रिप्रेझेंट केलं, की नाही सोनल नाहीये तरी मी स्टेप बाय स्टेप सेल्स गर्लच्या मदतीने स्वतःच्या एक होतकरूपणाने ते सांभाळू शकले आणि त्या 6 महिन्यात जर मला सेटबॅक बसला असता, तर आज हा अवेअरनेस प्रोग्राम उदयास आला नसता. माझ्या अवेअरनेस प्रोग्रामचे सर्वोसर्वा माझे मिस्टर आणि ह्यांनी मला जो प्रगल्भता दिली, माझी मुलगी 1-1.5 वर्षाची झाल्यानंतर आणि माझ्या मुलीची डिलिव्हरी खूप क्रिटिकल झाली होती. हे परत सगळं सांभाळून परत दुकान येणं फार मुश्किल होतं. 6 महिन्याची मुलगी मी दुकानात जेव्हा घेऊन आले, तेव्हा अर्धा वेळ तुम्ही सांभाळा, अर्धा वेळ मी सांभाळा. ह्याच्यातच हा खरा जोश आम्ही निवडला दोघांनी, की आम्ही दोघं आहोत आणि ही गाडी आम्ही स्पीडमध्येच चालवणार आहोत. फक्त स्पीड कमी जास्त होईल, पण गाडी थांबवायची नाही. त्या दिवशी ही गाठ बांधली. कधी-कधी म्हणतात ना, तुम्हाला धंदा करता जोडधंदा एखादा एक्स्ट्रा करावा लागतो. काही-काही कमेंट्स अशा आल्या जवळच्या व्यक्तीकडून आणि त्याच्यात माझा फायदा झाला बरं. म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. तर निंदकाची अख्खी वस्तीच माझ्या शेजारी होती. बरोबर ऐकलं हां. हे का सांगते तुमच्यासमोर, मेन्सवेअर चालू करण्याच्या मागे हिडन रिझन होतं. अरे, आता तुमचे मिस्टर अंडरगार्मेंट्सचा बिझनेस करणार का? जेव्हा की लक्ष्मी रोड, मोठे-मोठे शोरूम्स किंवा जिथे महिलांचे अंतर्वस्त्र विक्रीसाठी जेव्हा जे काही दुकानदार असतात, तिथे सगळे जेंट्सच ते विक्री करतात. इथे मी एकटी लेडी होते, की तुम्हाला सजेस्ट करून, अवेअर करून अंडरगार्मेंट्सचा टाइप दाखवतीये. मग ते तुम्ही पुढे सिलेक्ट करा, घ्या, नका घेऊ, हा तुमचा सर्वस्वी सर्व प्रश्न होता. पण जेव्हा हे निंदक माझ्या शेजारी होते, "अरे सर हे विकतील, सर हे असं करतील." मग तेव्हा ठाणलं, की ह्यांच्या पण इमेजला एक झळाळी मिळाली पाहिजे आणि हळू माहिलांची मागणी वाढायला लागली. मी लेडीजचे 4 कपडे तुमच्याकडनं घेतले, आता जेंट्सचे कपडे घ्यायला दुसऱ्या दुकानी जाऊ का? ह्या दोन्ही गोष्टी जुळून आल्या. ही ईश्वराची कृपा होती माझ्यावर आणि ह्या गोष्टी जुळून आल्यामुळे ह्याच्यातून आम्ही पॉझिटिव्ह वे शोधला, की जेंट्स वेअर पण ठेवूयात. "अरे नहीं, हमारे पास दोनों हैं.
सोनल लेडीज सेक्शन संभालती है, राहुल जी जेंट्स सेक्शन संभालते हैं और हम दोनों का बिझनेस हम दोनों मिलके रन करते हैं. धंदा चालू केल्यापासून जेव्हा कस्टमरला मजा यायला लागली हळूहळू की दीदीसाठी लोक येतात, तेव्हा आम्ही टाइम टेबल्स ठरवले. पुणेरी आहे, दुपारी तर बंद ठेवणारच. मी बाय अपॉइंटमेंट अंडरगार्मेंट्स विकलं जातं. साधारणपणे हे आमच्या अंडरगार्मेंट्स इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी घडत गेलं. मी रेडिओ इंटरव्ह्यू दिला ह्याच्यात. ब्रा हा शब्द, इनर गारमेंट हा शब्द उच्चारणारी कदाचित मी पहिली महिला असेल, की ज्यांनी याबाबतीत रेडिओवर इंटरव्ह्यू दिला. टीव्ही इंटरव्ह्यू यायला बराच वेळ लागला बरं का. हे एवढं सोपं नव्हतं. कारण की इंटरव्ह्यू घेणारे आणि देणारे यांच्यामध्ये एक छोटासा प्रॉब्लेम होता. या विषयावर इंटरव्ह्यू घ्यायचा का? हे गरजेचं आहे का? मला महिला आणि पुरुष पत्रकार हे दोघंही विचारायचे, की "दीदी हे गरजेचं आहे? हे घेऊ आम्ही? हे लोकांना आवडेल का? रुचेल का?" पण जेव्हा माझ्या आयुष्यात खूप चांगले पॉझिटिव्ह लोकं यायला लागले, हे एवढं सोपं नव्हतं. आम्ही एक इनोव्हेशन असं केलं, अंडरगार्मेंट्स बाय अपॉइंटमेंट विकणं ॲज वेल ॲज आम्ही ह्याच्यात एक इनोव्हेटिव्ह करायचं ठरवलं. तेवढ्यात स्वच्छता अभियान हे खूप रुळत गेलं होतं. मोदीजींनी याच्यासाठी खूप अवेअरनेस चालू केला होता. तेव्हा मी सहज विचार केला, लेडीज अंडरगार्मेंट्स कधी थ्रो करतात का? जेंट्स अंडरगार्मेंट्स काही एक विशिष्ट पिरियड नंतर किंवा एक विशिष्ट ठराविक 6 महिने, 8 महिन्यानंतर आपण त्यांना टाकून देतो का? हो, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. कधी आपण टाकतो? क्रोसिनची एक एक्सपायरी आहे, ती गोळी आहे. ते तुम्हाला हा मेडिकल इश्यू झाला. पण अंडरगार्मेंट्स बऱ्याच वेळा असं होतं, बायकांना कधी फेकावे हे लक्षात आलं नाही. ह्याची आम्ही एक दखल घेतली आणि अंडरगार्मेंट्सला तुम्ही वापरायला चालू केल्यापासून, प्लीज नोट अगेन, वापरायला चालू केल्यापासून एक साधारणपणे ब्रँड वाईज, नॉन ब्रँड वाईज 6-8 महिन्यात, अदरवाईज 10 महिन्याच्या आत तुम्ही टाकून द्यावे. ऑर्गॅनिक कॉटन, बांबूमध्ये मी लेडीज अंडरगार्मेंट्स बनवायला चालू केले. हो, अक्षय कुमारचा पॅडमॅन तुम्ही सगळे बघायला गेलाच असाल. मग मी ब्रा वुमन का बनू नये? अवेअरनेस करणारी का बनू नये? जसं केक बनवणारी कुकिंगवाली असते, तसं मी अंडरगार्मेंट्समध्ये अवेअरनेस करायचं ठाणलं आणि ते खरंच प्रत्यक्षात आणायला माझी जी टीम आहे, माझे कंपनी सपोर्टिव्ह आहे, माझे मॅन्युफॅक्चरर आहेत, यांनी दिवस-रात्र कष्ट केले. आम्ही आयडिया त्यांना पोहोचवत गेलो. कस्टमाइज कॅन्सरची ब्रा बनवणे ह्याच्याबरोबर एक पुढचं इनोव्हेशन होतं. ऑर्गॅनिक कॉटनमध्ये आपल्याला एमसी पॅन्टी बनवायची आणि त्याच्यात भर पाडली अक्षय कुमारनी. जेव्हा त्यांनी काढला पॅडमॅन, मी एक जस्ट नजर टाकली स्टुडिओमध्ये गेल्यावर किंवा फिल्म बघायला गेल्यावर. तिथे पॅरेंट्स पण होते. पण घरात जेव्हा आपण वडिलांशी, मोठ्या भावाशी पिरियड्सबद्दल बोलतो, तर ते आपल्याला कोणाला रुचतं, नाही रुचत, ई-ऊ होतं किंवा कोणाकडे होत नसेल. ह्या आम्ही जनरल गोष्टी सांगतोय. कोणी प्लीज पर्सनली घेऊ नका. ह्याच्या मागचं कारण खूप महत्त्वाचं होतं, की तुम्ही सॅनिटरी पॅन्टी यूज केली पाहिजे, हायजीन मेंटेन राहिलं पाहिजे आणि जेव्हा तुम्ही ती खराब झाल्यावर टाकून द्याल, त्याची प्रॉडक्ट लाईफ, शेल लाईफ जेव्हा संपेल, तेव्हा ती पर्यावरणपूरक असली पाहिजे. या पर्यावरणपूरकला जेव्हा तुम्ही ते फेकून द्याल, डिकंपोज झाली पाहिजे आणि हा खरा प्रयत्न आम्ही स्वतः पायलट बेसिसवर खूप टीनेजर्स मुलींबरोबर करून बघितला. आम्ही काही शाळांमध्ये जाऊन त्या फ्री वाटल्या. त्याच्यानंतर त्या मुलींची जी रिॲक्शन होती, हां, हे लीक प्रूफ आहे. येस, मुली पिरियड्समध्ये लवकर यायला लागल्या आहेत आणि त्यांना ते खूप कम्फर्टेबल आहे. तर आम्ही त्यांना तो आनंद दिला, की पिरियडमध्ये लवकर येताना हे जे काही बेस्ट आहे, ह्याच्याबरोबर आम्ही बेस्ट प्रॉडक्ट दिलं. तर इज इक्वल टू ते एक्सलंट झालं अँड इट इज अ चेरी ऑन केक. ह्याच्यानंतर आम्ही पुढे त्याच्यात स्लिप्स, मेन्स अंडरगार्मेंट्स, लेडीज अंडरगार्मेंट्स हळू ह्याच्यात आम्ही पाया रोवत गेलो. 2019 मध्ये अजून एक ब्युटिफुल गोष्ट घडली माझ्याबरोबर. मला दुसरी मुलगी झाली. आता कोणी सांभाळला सगळा व्याप? आता सगळा व्याप सांभाळला ऑनलाईननी. जसा मी ऑर्गॅनिक कॉटनमध्ये पाया रोवत गेले, तेव्हा मला काळाच्या गरजेनुसार आणि लागलेलं लॉकडाऊन ह्याच्यात पण भरपूर काम केलं. एसेन्शियलमध्ये आम्ही पी किट बनवलं आणि तेव्हाही संपूर्ण जगभर ब्रेस्ट कॅन्सरच्या ब्रा आम्ही सप्लाय केल्या आणि लॉकडाऊनमध्येही मी थांबले नाही. येस, नाही थांबले मी लॉकडाऊनमध्ये. काळाची गरज वाढत गेली होती. पूर्ण सप्लाय चालू होता, जनजीवन चालू होतं. मग हे का बंद करायचं? हे सुरळीतपणे चालू ठेवता ह्याची दखल मग नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतली. आम्हाला पहिला अवॉर्ड तिथून मिळाला, की तुम्ही पी किट बनवलेलं आहे. ह्याची दखल आम्ही BJS बरोबर काम केलं होतं. त्यांनी आम्हाला सर्टिफाईड केलं, की तुम्ही कमी वेळात आम्हाला जास्तीत जास्त मॅन्युफॅक्चरिंग किट बनवून दिले आणि हे आम्ही खूप शिताफीने बनवून दिले. कारण की तुम्हाला भेटणारा जो डॉक्टर होता, तो PPE किट घातल्याशिवाय तुम्हाला टच करू शकत नव्हता, तुमच्याजवळ येऊ शकत नव्हता. हे इनोव्हेशन केल्यानंतर आम्ही बाय अपॉइंटमेंट बिझनेस करणं आणि महिलांना ह्याच्यातून कशी प्रेरणा मिळेल
आणि हे पुढे कसं वाढेल, हे एक एक स्टेप बाय स्टेप मग मला टॉक्सवाले किंवा स्वतःहून इंटरव्ह्यू घ्यायला येणाऱ्यांची संख्या थोडी थोडी वाढली. ह्याचा सिरियसनेस हळूहळू वाढला आणि मी दोन्ही मुलींना सांभाळून, माझं घर सांभाळून, स्वयंपाक मी स्वतः करून, ही तारेवरची कसरत, वेळेचं नियोजन ह्याच्यासाठी की आई म्हणून पण माझी सगळ्यात मोठी ड्युटी आहे, पत्नी म्हणून ड्युटी आहे, समाजाला देणं घेणं आहे, प्लस व्यवसायही करायचा आहे. आणि म्हणतात ना की आपल्याला स्पेशल स्वरूप दिलेलं असतं देवाने, की आपण या सगळ्या गोष्टी सहजपणे हँडल करू शकतो, पण प्लॅनिंग असेल तर. इनर गारमेंट किती रुपयाची असावी, ती कशी विकावी, ह्याच्यात प्रॉफिट किती असतो, लॉस किती असतो. बॉस बिझनेस म्हटलं की लॉस प्रॉफिट दोन्ही गोष्टी आल्या. हे सांभाळून आम्ही आमच्या ज्या सेल्स गर्ल होत्या ह्यांना आम्ही रोजगार देऊ शकलो. त्यांनी लॉकडाऊनमध्ये कमाई केली. 400 रुपयाच्या ब्रावरनं मी 4000ची ब्रा सेल करायला लागले. जसं मार्केट वाढू लागलं, मॉल सिस्टम आली, राईट साईज, रॉंग साईज हे जेव्हा यायला लागलं, ह्या बिझनेसचा रेशो जेव्हा वाढत गेला, तेव्हा माझा टर्नओव्हर पण वाढत गेला. आणि या वाढत्या टर्नओव्हरमध्ये आम्ही असं ठरवलं की हे आम्ही ह्या वाढता व्यवसायाचा लाभ आम्ही आमच्या कलिग्सला किंवा आमच्या वर्कर्सला पण द्यावा आणि याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कसं त्यांना हेल्प करू शकतो, गरजू व्यक्तींपर्यंत कसं पोहोचू शकतो. मध्यंतरी कुठेतरी पूर आला होता, तर आम्हाला जे चालणारे न चालणारे आयटम्स होते ते आम्ही सगळे पूरग्रस्तांना डोनेट केले आणि खूप खुशीने डोनेट केले. या अशा काही सामाजिक बांधिलकीतून हा व्यवसाय आम्ही नावारूपाला आणू इच्छितो. महिलांनी स्वतःच्या गरजा ॲज वेल ॲज स्वतःचे एक्सपेन्स स्वतः मॅनेज करणं का गरजेचं झालंय. तुम्ही आत्ता पाहताय रोजच्या धकाधकीत तुम्हाला एक्सपेन्स खूप वाढलेले आहेत आणि तुमची लाईफ कशी मॅनेज करायची, मी स्वतः मॅनेज करत आलेली आहे. आणि ह्याच्यातून तुम्ही किती तुम्हाला पुढचा बिझनेस तुम्हाला चालू करायचा आहे हे तुम्ही पार्ट टाईम पण करू शकता, फुल टाईम करू शकता. तुम्ही डेडिकेट असाल तर माझ्यासारखं स्वतःला वाहून पण घेऊ शकता, पण ह्याच्यात प्रॉफिट तुमचा नक्की आहे. आज हे नावारूपाला मी आले हे माझ्या सगळ्या कस्टमरचे ब्लेसिंग्ज आहेत आणि ॲज वेल ॲज ह्याच्यातून धंदा खूप व्यवस्थित जनरेट होतो. पण तुम्ही ह्या बेसिक गोष्टी आणि टिप्स अँड ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर तुम्ही खूप सक्सेसफुल बिझनेस वुमन होऊ शकता. आणि अवेअरनेस प्रोग्रामसाठी जोश टॉकच्या पूर्ण टीम आणि जोश टॉकची मी खूप खूप आभारी आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.